शिवपूर्वकाली उत्तर हिंदुस्थानात मोगल सत्ता होती। दक्षिणेत कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाही, बरीदशाही, इमादशाही या शायांनी महाराष्ट्र व्यापला होता। अन्याय अत्याचार सर्वत्र वाढत होते। अखेर 26 एप्रिल 1645 ऐतिहासिक दिवस उजाडला। परकीयांच्या गुलामगिरीत भरडल्या जाणाऱ्या महाराष्ट्र भूमीत एका नव्या स्वप्नांचा जन्म झाला। सह्याद्रीच्या कुशीत आपल्या मातेकडून पराक्रम, शौर्य, संयमाचे धडे गिरवीत एका बालमनाने आपल्या सवंगड्यांसोबत एका नव्या इतिहासाचा पाया रचला। अवघ्या 16 वर्षाच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 मावळातील आपल्या सवंगड्यांसह रायरेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि स्वराज्याची स्थापना झाली। छत्रपती शिवाजी महाराज ही आपली जागतिक ओळख आहे। जेव्हा आपण जगातील ग्रेट 17 राजांबद्दल अभ्यास करतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्माला आल्याचा आपल्याला सार्थ अभिमान वाटतो। व्हेन यू कम्पेअर द ग्रेट 17 इन द वर्ल्ड, तर हे अभिमानाने आपल्याला सांगता येतं की छत्रपती शिवाजी महाराज वॉज द ओनली किंग हु वॉज नॉट बॉर्न ॲज अ किंग, जे राजे म्हणून जन्माला आले नव्हते। हु नेव्हर बिट्रेड एनिवन टू बिकेम अ किंग, ज्यांनी कोणाच्याही पाठीत खंजीर खुपसून राज्य मिळवलं नव्हतं। ही स्वॉन हिमसेल्फ ॲज अ किंग, ज्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला होता। अँड व्हेन ही पास्ड अवे टिल दॅट टाइम ही वॉज अ किंग, जेव्हा त्यांचं निधन झालं तेव्हाही ते राजे होते। आणि आता जगातील ग्रेट 17 काढले तर त्या ग्रेट 17 पैकी एकही राजा, ना जुलियस कॅसियर घ्या, ना नेपोलियन घ्या, ना अलेक्झांडर घ्या, कोणी या क्रायटेरियावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे उभा राहू शकत नाही। नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा। चला तर मग स्वराज्य स्थापन करण्यासाठी योगदान देणाऱ्या क्रांतिवीरांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। दिल्लीच्या सुलतानशाहीचा मुघलपूर्व काळ हा भारतातील इस्लामी सत्तेचा पहिला कालखंड ठरतो। दिल्लीच्या तख्तावर शेवटचा सुलतान लोधी घराण्याचा होता। सुलतान इब्राहिम लोधी सत्तेवर असताना बाबराशी झालेल्या युद्धात तो ठार झाला। त्यानंतर दिल्लीची सुलतानशाही संपुष्टात येऊन तिथे मुघलांची सत्ता प्रस्थापित झाली। सुलतानशाहीच्या ऱ्हासानंतर इसवी सन 1526 ते 1707 या दरम्यानच्या काळात मुघल सत्ता प्रबळ होती। या काळात मुघलांचे राज्य भारतात सर्वत्र पसरले होते। 17व्या शतकाच्या पूर्वार्धात निजामशाही व आदिलशाही या दोन राजवटी महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित झाल्या होत्या। या दोन शाह्यांच्या दरबारात पराक्रमी मराठा सरदारांना प्रतिष्ठा प्राप्त झाली। या मराठा सरदारांच्या जहागिरी सह्याद्रीच्या परिसरात अत्यंत दुर्गम भागात होत्या। या सरदारांचे अस्तित्व एखाद्या स्वतंत्र राजाप्रमाणेच होते। शहाजीराजे भोसले हे निजामशाहीतील एक मातब्बर सरदार होते। निजामशाहीच्या अस्तानंतर त्यांनी आदिलशाहीची मनसबदारी पत्करली। शहाजीराजे पराक्रमी, धैर्यशील, बुद्धिमान आणि श्रेष्ठ राजनीती तज्ज्ञ होते। महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडू येथील अनेक प्रदेश त्यांनी जिंकून घेतले होते। पुणे, सुपे, शिरवळ, इंदापूर, चाकण येथील प्रदेशही त्यांना जहागीर म्हणून मिळाले होते। स्वराज्य स्थापन करावे ही त्यांची स्वतःची तीव्र इच्छा होती, म्हणूनच त्यांना स्वराज्याचे संकल्पक म्हटले जाते। त्यांनी शिवराय आणि जिजाबाई यांना विश्वासू आणि कर्तबगार सहकारी बरोबर देऊन बंगळुरूहून पुण्याला पाठवले। शहाजीराजांचे स्वराज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी वीरमाता जिजाऊंनी शिवरायांना प्रोत्साहन दिले, मार्गदर्शनही केले आणि त्या दृष्टीने उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था केली। आणि अखेर तो सुवर्ण दिवस उजाडलाच। 26 एप्रिल 1645 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सवंगड्यांसोबत स्वराज्याची शपथ घेतली। शहाजी महाराज आदिलशाहीत रुजू झाल्यानंतर त्यांनी पुणे, सुपे परगण्यातील जहागिरीचा कारभार शिवरायांकडे सोपवला। परंतु या जहागिरीतील आणि आसपासचे किल्ले आदिलशाहीच्या ताब्यात होते। या काळात ज्याचे किल्ले त्याचे राज्य अशी परिस्थिती असे ते जाणून शिवाजी महाराजांनी किल्ले ताब्यात घेण्यास सुरुवात केली। त्यांनी तोरणा किल्ला सर करून स्वराज्याची मुहूर्तवेळ रोवली। किल्ले राजगड येथे शिवरायांनी स्वराज्याची पहिली राजधानी स्थापन केली। स्वराज्य विस्ताराच्या आड येणाऱ्या चंद्रराव मोरे यांचा बंदोबस्त करून महाराजांनी जवळीच्या मोक्याचा प्रदेश ताब्यात घेतला। राजांच्या वाढत्या हालचालीचा धोका लक्षात आल्यामुळे विजापूर दरबाराने अफजल खान या बलाढ्य सरदारास त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवले।
कपट, दगाबाजी आणि पाशवी शक्तीच्या जोरावर स्वराज्याचे लढण्यासाठी आलेल्या अफजल खानाच्या ताकदीला घाबरून अनेक वतनदार त्याला जाऊन मिळाले. परंतु छत्रपती शिवरायांनी गनिमी काव्याने प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा कोथळा काढला. राक्षसी ताकदीचा मूठभर निष्ठावंतांच्या साक्षीने योजनाबद्ध रीतीने कसा पराभव करता येतो याचे हे उत्तम उदाहरण आहे. अफजल खानाचे पारिपत्य झाल्याचे समजतात विजापूर दरबाराने सिद्दी जोहरला स्वराज्यावर पाठवले. त्याने पन्हाळा किल्ल्याला वेढा घालून शिवरायांना कोंडीत पकडले. या बिकट प्रसंगी स्वराज्याचा एकनिष्ठ सेवक शिवाकाशीद यांनी स्वतः शिवरायांचा वेश धारण करून शिवरायांचा पन्हाळा गडावरून सुटकेचा मार्ग सुकर केला. खरा प्रकार उघडीस आल्यावर सिद्धीने शिवाकाशीदला ठार केले. शिवरायांचा पाठलाग करणाऱ्या सिद्दी मसूदला घोडकेंडीत रोखण्याचे कार्य बाजीप्रभू देशपांडे यांनी केले. या प्रसंगी बाजीप्रभू देशपांडे यांनी वीरमरण पत्करून शिवरायांना विशाळगडावर सुखरूप पोहोचू दिले. दरम्यान दिल्लीच्या तख्तावर नव्याने आलेल्या औरंगजेबाने शिवरायांच्या वाढत्या महत्वाकांक्षेची दखल घेतली नसती तर नवलच. त्याने आपला मामा शाहिस्ते खान याला मोहिमेवर पाठवले. शाहिस्ते खान पुणे शहरात लाल महालात मुक्कामी होता. शिवरायांनी अत्यंत हिमतीने लाल महालात प्रवेश करून खानाची बोटे कापली. त्यानंतर शिवरायांनी औरंगजेबाची आर्थिक राजधानी मानली गेलेल्या संपन्न सुरत शहरावर हल्ला करून मोठ्या प्रमाणात लूट प्राप्त केली. या प्रकाराने संतप्त झालेल्या औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान या मातब्बर सरदारास स्वराज्यावर पाठवले. त्यांनी स्वराज्यातील अनेक किल्ले ताब्यात घेतले. प्रसंग ओळखण्यात वाकबबर असलेल्या महाराजांनी तात्पुरती माघार घेऊन पुरंदरचा तह केला. त्यानुसार महाराजांना पुत्र संभाजी राजांसह आग्रा येथे औरंगजेबाच्या भेटीत जावे लागले. तेथे औरंगजेबाने दगाबाजी करून महाराजांना नजरकैदेत ठेवले. महाराजांनी अत्यंत शिताबाईने पहारेकरांच्या हातावर तुरी देऊन सुटका करून घेतली. स्वराज्यात परतल्यानंतर शिवरायांनी अल्पावधीतच औरंगजेबाला द्यावे लागलेले किल्ले परत जिंकून घेतले. महाराजांनी जमिनीबरोबरच समुद्रावरील सत्ता स्थापन केली. म्हणूनच त्यांना भारताच्या आरमाराचे जनक म्हणतात. स्वराज्यात सर्व मान्यता प्राप्त करण्यासाठी त्यांनी राज्याभिषेकाचा निर्णय घेतला. सर्वोत्तम उदाहरण सोशल इंजिनिअरिंगचं जर काय असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ हे आहे. कोणत्याही एका जातीचा द्वेष नाही, कोणत्याही समाजाचा द्वेष नाही, तर प्रत्येक जातीमध्ये प्रत्येक समाजामध्ये जी काही गुणवैशिष्ट्ये आहे ती प्रत्येकाची गुणवैशिष्ट्ये सोबत घेऊन स्वराज्य मंदिर उभं राहतं. म्हणजे मग मोरोपंत पिंगळे हे ब्राह्मण समाजाचे असतात, हंबीरराव मोहिते हे मराठा समाजाचे असतात, बहिर्जी नाईक हे रामोशी समाजाचे असतात, कारखानीस जी कारखानदारी आहे हे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाचे असतात आणि हे 18 पगड जातीचे लोक एकत्र येतात आणि स्वराज्य उभं राहतं. अष्टप्रधान मंडळातील एक महत्वाचं पद होतं ते म्हणजे गुप्तहेर खातं. बहिर्जी नाईक हे गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. आज आपण जेव्हा इतिहास वाचतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की बहिर्जी नाईक यांची माहिती खूप कमी प्रमाणात सापडते. हीच तर खरी त्यांच्या कामाची पावती आहे. कोणतेही काम ते अचूक करत असत आणि त्यामुळे सर्व मोहिमा यशस्वी होत. राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाटक मोहीम राबवली. सर्व काही सुरळीत चालू असताना अखेर तो काळा दिवस उजाडला. 3 एप्रिल 1680 रोजी आजारपणामुळे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाने स्वराज्याची खूप मोठी हानी झाली. महाराजांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य सांभाळले. त्यांचा मुघल बादशाह औरंगजेब यांच्याशी सतत संघर्ष सुरू होता. याच काळात सत्ता संघर्षाच्या कारणांमुळे औरंगजेबाचा मुलगा अकबर यांनी संभाजी महाराजांशी मैत्रीपूर्ण नाते निर्माण केले. त्याला शासन करण्याकरता व मराठ्यांचे स्वराज्य नष्ट करण्याकरता औरंगजेब स्वतः प्रचंड सैन्य व अनुभवी सरदारांना घेऊन दक्षिणेत आला. पुढील 25 वर्षे त्यांनी महाराष्ट्रात तळ ठोकून मराठ्यांशी युद्ध केले, परंतु तो स्वराज्य नष्ट करू शकला नाही. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना अत्यंत क्रूरपणे 11 मार्च 1689 रोजी ठार केले. या घटनेनंतर मराठ्यांची मानसिकता दुर्बल होईल असे औरंगजेबाला वाटलं होतं, परंतु मराठ्यांनी एकजुटीने मुघलांशी लढा दिला व आपली सत्ता विस्तारित केली. छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर छत्रपती राजाराम महाराजांनी रायगडावर सत्तेची सूत्रे हाती घेतली. औरंगजेबाने रायगडाला वेढा घालण्यासाठी
जुल्फिकार खानास पाठवले. त्याने गडाला वेढा दिला. गडावर छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराबाई, महाराणी येसूबाई व राजपुत्र शाहू होते. छत्रपतींच्या घराण्यातील सर्वांनी एकाच वेळी एका गडावर राहणे धोक्याचे होते. छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजी किल्ल्यावर जायचे आणि महाराणी येसूबाईंनी रायगड किल्ला लढवायचा असे ठरले. अखेर 1689 मध्ये रायगड मुघलांच्या ताब्यात गेला. महाराणी येसूबाई आणि राजपुत्र शाहू यांना कैद करण्यात आले. महाराणी येसूबाई पुढील 30 वर्ष मुघलांच्या कैदेत होत्या. जिंजीला जाताना राजाराम महाराजांनी मुघलांविरुद्ध संघर्षाची जबाबदारी रामचंद्र पंत अमात्य, शंकरायजी नारायण सचिव, संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्यावर सोपवली. संताजी व धनाजी यांच्या गनिमी काव्यांमुळे मुघलांना आपल्या प्रचंड साधन सामग्रीचा व अवजड तोफखान्यांचा उपयोग करणे कठीण झाले. फारसे किल्ले, प्रदेश व खजिना ताब्यात नसताना मराठ्यांनी मुघलांना सोळो की पळो करून सोडले. अत्यंत कठीण समयी केलेले स्वराज्याचे संरक्षण ही राजाराम महाराजांची सर्वात मोठी कामगिरी होय. पुढे 2 मार्च 1700 मध्ये राजाराम महाराजांचा मृत्यू झाला. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी महाराणी ताराबाई यांनी औरंगजेबाशी लढा दिला. ज्या औरंगजेबाने अवघ्या 6 महिन्यात आदिलशाहीचा फडशा पाडला होता, त्या औरंगजेबाला छत्रपती संभाजी महाराजांनी कित्येक वर्ष झुंजवलं होतं. त्या छत्रपतींच्या राजधानीचा घास घेण्यासाठी आता औरंगजेब आतुर झाला होता. हा औरंगजेबाचा कयास मोडून काढत असताना कशा पद्धतीचा भीमपराक्रम या मातीतील मराठ्यांनी गाजवला, या सगळ्या पराक्रमांमध्ये स्वराज्य सौदामिनी तारा राणींची भूमिका अत्यंत महत्वाची ठरली. कारण या सगळ्या घडामोडी घडत असताना एकीकडे येसूबाई संभाजी महाराजांच्या निधनाच्या धक्क्यात असताना राजाराम महाराजांना पाठबळ देऊन त्याचबरोबर संताजी धनाजी या भिन्न स्वभावाच्या प्रवृत्तीमध्ये एक वाक्यता घडवून आणून स्वराज्य हित जोपासणे ही भूमिका महाराणी ताराराणींनी वठवल्याचं आपल्याला इतिहासातून दिसून येतं. सरसेनापती हंबीरराव मोहित यांचा जो संस्कार होता, तो संस्कार ताराराणींच्या रूपात या स्वराज्यात सुरू राहिला. अत्यंत विपरीत परिस्थितीवर स्वराज्याचे नेतृत्व महाराणी ताराबाईंनी केले. त्यांनी सगळा कारभार एक हाती घेऊन आपल्या सरदारांच्या साहाय्याने स्वराज्य संघर्ष 25 वर्ष चालू ठेवला. या काळात युद्धाचे क्षेत्र विस्तारले आणि मराठी सरदारांनी मुघलांविरुद्ध महाराष्ट्राबाहेरही संघर्ष केला. युद्धाचे पारडे बदलण्याची ही खूण होती. मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम हा मुघल सत्ताधीशांनी बाळगलेली साम्राज्याची लालसा आणि मराठ्यांच्या मनातील स्वातंत्र्याची आकांक्षा यातील लढा होता. अखेर औरंगजेबाच्या मृत्यूनंतर हा स्वातंत्र्य संग्राम संपुष्टात आला. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात मुघल सत्तेला नमवून मराठ्यांनी जवळजवळ भारतभर सत्ता विस्तार केला. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर देखील मुघलांचे मराठ्यांना पराभूत करण्याचे प्रयत्न सुरूच होते. मराठ्यांमध्ये फूट पाडून त्यांचा पराभव करण्याचा प्रयत्न मुघलांनी केला. त्यासाठी मुघलांच्या कैदेत असलेल्या शाहू महाराजांची त्यांनी इसवी सन 1707 मध्ये सुटका केली. या सुटकेनंतर महाराणी ताराबाई आणि शाहू महाराज यांच्यामध्ये युद्ध झाले. त्यात शाहू महाराजांचा विजय झाला. त्यावेळी शाहू महाराजांच्या पक्षात महत्वाची कामगिरी ठेवणारे बाळाजी विश्वनाथ यांची पेशवे पदावर नेमणूक झाली. तेव्हापासून पेशवे काळ सुरू झाला. बाळाजी विश्वनाथांच्या नंतर पहिला बाजीराव यांना पेशवे पदावर नियुक्त केले गेले. त्यांच्या कारकिर्दीत मराठा साम्राज्याचा विस्तार माळवा, राजस्थान आणि बुंदेलखंडामध्येही झाला. त्यांनी निजामाला नामोहरण केले. पहिला बाजीराव यांच्यानंतर बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब यांना पेशवेपद बहाल केले. या काळात झालेल्या पानिपतच्या 3ऱ्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. मराठ्यांची सत्ता दुर्बल झाली. मराठी सत्तेची गडी पुन्हा एकदा बसवण्याचा प्रयत्न माधवराव पेशव्यांनी केला. पानिपतचा पराभव हा केवळ राजकीय पराभव नसून त्याचा मोठा परिणाम मराठ्यांच्या मानसिकतेवर देखील झाला. मराठ्यांमध्ये पुन्हा चैतन्य निर्माण करण्याचे तसेच उत्तरेमध्ये मराठ्यांचे प्रभुत्व प्रस्थापित करण्याचे प्रयत्न माधवरावांनी केले. पानिपतचा मोठा पराभव पचवून उत्तरेच्या राजकारणात धैर्याने उभे राहण्यात मराठी यशस्वी झाले. ही बाब अत्यंत महत्वाची होती. यामध्ये मल्हारराव होळकर, अहिल्याबाई होळकर, रघोजी भोसले, महादजी शिंदे, नाना फडणवीस यांचा मोलाचा वाटा आहे. मल्हारराव हे इंदूरच्या घराण्याचे संस्थापक होते. त्यांनी दीर्घकाळ मराठी राज्याची सेवा केली.
पानिपतच्या युद्धानंतर उत्तरेत मराठ्यांची प्रतिष्ठा सावरण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मल्हाररावांचा पुत्र खंडेराव यांच्या मृत्यूनंतर इंदोरच्या कारभाराची सूत्रे अहिल्याबाई होळकर यांनी समर्थपणे सांभाळली. त्यांच्या काळात महेश्वर हे राज्य कारभाराचे प्रमुख केंद्र होते. त्यांनी भारतात महत्वाची धार्मिक स्थळे, मंदिरे, घाट, धर्मशाळा, पाणपोई यांची उभारणी केली. नागपूरकर भोसल्यांपैकी रघुजी भोसले हे सर्वात कर्तबगार होते. त्यांनी पूर्व भारतात बंगालपर्यंत मराठी सत्तेचा दरारा निर्माण केला. पानिपतच्या पराभवानंतर उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व आणि प्रतिष्ठा निर्माण करण्याची कामगिरी महादजी शिंदे यांनी केली. त्यांनी फ्रेंच लष्करी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपली फौज प्रशिक्षित केली आणि आपला तोफखाना सुसज्ज केला. महादजींनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मोठ्या जिद्दीने इसवी सन 1771 ते 1794 या काळात दिल्लीचा कारभार सक्षमपणे पाहिला. माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या राज्याची घडी नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांनी बसवली. पेशवा माधवरावांनंतर गादीवर आलेले नारायणराव आणि सवाई माधवराव हे दोन्ही पेशवे अल्पायुषी ठरले. त्यांच्या अकाली मृत्यूनंतर मात्र मराठ्यांच्या सत्तेचा ऱ्हास सुरू झाला. या सुमारास मुघलांची सत्ता देखील दुर्बल झाली. या परिस्थितीचा फायदा घेऊन इंग्रजांनी मराठ्यांच्या राजकारणात शिरकाव केला. शेवटचा पेशवा दुसरा बाजीराव याच्या काळात मराठा इंग्रजांमध्ये झालेल्या युद्धात मराठ्यांची सत्ता पूर्णपणे नष्ट झाली आणि भारतावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली. इंग्रजांनी सर्व भारत आपल्या अधिपत्याखाली आणला. पुन्हा एकदा भारतात अन्याय अत्याचार वाढू लागला. पारतंत्र्यात किती दिवस जगायचे आणि आपल्याच देशात परकीय गुलाम म्हणून किती अत्याचार सहन करायचा. स्वतःच्याच देशात परके म्हणून किती दिवस जगायचे. सोन्याचा धूर निघत असलेल्या देशाला असे उघड्या डोळ्यांनी लुटताना किती दिवस बघायचे. असा प्रश्न भारत मातेच्या लेकरांना पडला नसतात तर नवलच. आपल्या देशात आपलीच जनता राज्य करणार अशी मोठी क्रांती करण्याचा निर्णय भारत मातेच्या क्रांतिकारक पुत्रांनी घेतला. नेताजी सुभाषचंद्र बोस, विदा सावरकर, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, वासुदेव बळवंत फडके, खुदीराम बोस, चापेकर बंधू यांच्यासारख्या क्रांतीवीरांनी सशस्त्र क्रांतीचा अवलंब केला. इंग्रजांशी स्वातंत्र्यासाठी लढाई सुरू झाली. अनेक क्रांतिकारक हसत हसत फासावर गेले. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल यांच्यासारख्या नेत्यांनीही स्वातंत्र्याच्या लढाईत उडी घेतली. सगळ्या बाजूंनी इंग्रजांना घेरून घेतलं. लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना केली. अनेक शिवरायांच्या पराक्रमी वारसदारांनी इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अनेक अथक परिश्रमानंतर, अनेक शूरवीरांच्या बलिदानानंतर इंग्रजांची जुलमी राजवट उलथून टाकण्यात भारतीय यशस्वी झाले. 150 वर्ष या भारतभूमीवर फडक धन्यवाद.